नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी कुमार भारती इयत्ता 9वी या पुस्तकातील दुसरी संतवाणी जी आहे, धरिला पंढरीचा चोर, ही संतवाणी संत जनाबाई यांची आहे. ती संतवाणी आपण अभ्यासणार आहोत. संतवाणी अभ्यासना अगोदर संत जनाबाई यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री, संत नामदेवांच्या शिष्या. त्यांना संत नामदेवांच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. संत जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे. प्रस्तुत अभंगात संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले याबाबतचे वर्णन केले आहे. बघा, ऐकलत विद्यार्थी मित्रांनो, अशी ही सुरेख अशी संतवाणी आहे. यामधून संत जनाबाईंनी या विठ्ठलालाच चोर म्हटलेलं आहे. चोर म्हणजे काय की भक्तांचं मन चोरून घेणारा, म्हणून या ठिकाणी विठ्ठलाला चोर म्हटलेलं आहे. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. हा जो विठ्ठल आहे, ज्याने भक्तांचं मन चोरलेलं आहे, अशा या विठ्ठलाला आता संत जनाबाईंनं पकडलेलं आहे. आणि नुसतं पकडलेलं नाही आहे, तर त्याच्या गळ्यामध्ये त्यानं दोर बांधलेला आहे की जेणेकरून विठ्ठल हा दुसरीकडे कुठेही जाऊ नये. आणि या विठ्ठलाला कोंडण्यासाठी
तिनं आपलं हृदय बंदीखाना म्हणून केलेलं आहे, हृदयात त्याला कोंडून ठेवलेलं आहे. शब्दे केली जवाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी. शब्दांची जवाजोडी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. शब्दांची जवाजोडी म्हणजे काय की शब्दरचनेची अशा पद्धतीनं नामस्मरणाची बेडी, शब्दरचनेची जुळणी अशा पद्धतीनं केलेलं आहे की जणू रामस्मरणाची बेडी तिनं त्या विठ्ठलाच्या पायामध्ये घातलेली आहे. सोहम शब्दांचा मारा केला. सोहम म्हणजे तोच मी आहे अशी जी भावना आहे, मीच तो देव आहे, अहम ब्रह्मास्मी. अशा पद्धतीनं हा सोहम शब्दांचा मारा या संत जनाबाईंनी विठ्ठलाला केलेला आहे. आणि आता विठ्ठल मात्र काकुळतीला आलाय की हे जने सोड मला आता. त्यावर जनी म्हणते की जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. आता जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काही मी तुला सोडत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू माझ्या हृदयामध्येच राहणार आहे. असं हे संत जनाबाईंचं विठ्ठलावरचं प्रेम, विठ्ठलावरची भक्ती या संतवाणीमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा ऐका की संत जनाबाई म्हणतात की मी पंढरीचा चोर म्हणजे श्री विठ्ठलाला पकडले आहे. त्याने पळून जाऊ नये म्हणून मी त्याच्या गळ्यामध्ये भक्तीचा दोर बांधलेला आहे, हृदय बंदीखाना केलेला आहे आणि त्या हृदयामध्ये मी विठ्ठलाला कोंडलेलं आहे. विठ्ठलाने कायमचं माझ्याजवळ राहावं यासाठी मी माझ्या हृदयाचा तुरुंग म्हणजेच कारागृह केलेला आहे, बंदीखाना केलेला आहे आणि त्यामध्ये विठ्ठलाला कोंडून ठेवलेला आहे. विठ्ठलाने पळून जाऊ नये म्हणून मी शब्दांची, माझ्या भक्तिमय शब्दांची साखळी तयार केलेली आहे आणि ती त्याच्या पायामध्ये मोठ्या भक्तीनं घातलेली आहे. सोहम शब्दांचा मारा केला आहे म्हणजे मीच तो देव आहे, अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा मारा केल्यामुळे विठ्ठल घाबरलाय आणि तो आता माझ्याकडे दयायाचना करू लागलेला आहे. तो काकुळतीला आला आहे. तो जनीला म्हणतोय की हे जने मला सोड. यावर जनी म्हणते की हे विठ्ठला आता मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आता तू कायमच माझ्या हृदयामध्ये बंदिस्त राहणार आहेस. अशा पद्धतीनं संत जनाबाईंनी आपल्या या अभंगवाणीमधून विठ्ठलाचं जे काही भक्ती आहे विठ्ठलाबद्दलची तिच्या मनामध्ये, ती या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता या कवितेचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.